तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की ब्लॉग असा गाडी चालवता कसा करतोय आणि तुम्ही माझ्या आईला सुद्धा बघत असाल. तर विषय असा झालाय, आम्ही आता निघालेलो मुंबईला आपली गणपतीची मूर्ती घ्यायला. आणि आपली गणपतीची मूर्ती आहे ऍक्च्युली पेनमध्ये. सो पेनमधून मूर्ती घेऊन आपल्याला जायचं गोरेगावला. सो भरपूर मोठा टास्क आहे. सो चला आता निघालोय मी. मागे आई बघू शकता, इकडे आई आहे मागे. गाडी ही पेनला लावणार आहे. पेनवरून बघू, ओला वगैरे बुक करून डायरेक्ट गोरेगावला जाणार आहे. चला भेटूया, कसं काय जातोय बघूया. मूर्ती तुम्हाला दाखवणार नाही, तुम्हाला फक्त रिव्हील नाही करणार. तुम्हाला तिकडे काय काय बाकीच्या मूर्ती वगैरे सुद्धा दाखवतो तिकडे. आणि आज भरपूर मला वाटतं पेन अमरापूरमध्ये भरपूर गर्दी असेल. चला भेटूया थोड्याच वेळात. मित्रांनो बघू शकता, कोकणात यायला ट्रॅफिक बघू शकता. ट्रॅफिक अलिबागमध्ये यायला किती आहे, भरपूर सारी ट्रॅफिक आहे. आणि मी चाललोय मुंबईला. त्याच्यामुळे काय वाचलोय. आणि हे ट्रॅफिक बघा किती आहे. Eternity later. काही आता आहे मी अटल सेतू ब्रिजवर. सर्वात मोठा ब्रिज आहे आपल्या मुंबईमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बोलला तरी पण चालेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर बघू शकता असं लुक आहे फायनल. पुढे बघू शकता पूर्ण पाण्याच्या वरती आहे, पूर्ण पाण्याच्या वरती बघू शकता. बघा बाहेर सुद्धा बघा, पूर्ण पाणी आहे, सर्व पाणी आहे. आणि आता चाललोय मुंबईमध्ये डायरेक्ट शिवडीला जातो. हा ब्रिज सरळ ब्रिज शिवडीला जाऊन भेटतो. म्हणजे नवीन बनवलाय अटल सेतू ब्रिज म्हणून, माहितीच असेल सगळ्यांना. आणि आपली मूर्ती बॅक साईडला आहे, इथून दिसते की नाही माहित नाही तुम्हाला, तिकडे त्या कोपऱ्यात आहे. आणि चाललोय आपली मूर्ती ते घेऊन गोरेगावला घरी. चला. 2 hours later. सो मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे घरी. ऍक्च्युली वडाळ्याला उतरलो आणि मला वाटतंय 2 तासापेक्षा जास्त वेळ माझा तिथेच गेलेला. आणि ऍक्च्युली गाडी जी येणार होती घरी ती जरा प्रॉब्लेममुळे जरा येऊ नाही शकले. त्यामुळे आता मी फायनली ओला बुक केले आणि डायरेक्ट जातो आता घरी. माझी आई बघू शकता बसले इकडे. सो चला आता डायरेक्ट उद्या तुम्हाला भेटेन सकाळ डायरेक्ट गणपतीच्या आपल्या बाप्पांना बसवताना. सो चला. Day 2. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि विषय असा आहे, आता फ्रेश वगैरे नाही झालोय, सकाळीच फ्रेश वगैरे झालो. जरा बसलो. तुमचा भाऊ रात्री कधी झोपला मला सुद्धा कळलं नाही. आणि विषय असा आहे आता की झोपून वगैरे झाले, सगळं फ्रेश वगैरे झालं, चेंज वगैरे केलेलं आहे. बघू शकता कसं वाटतंय लुक फायनल ते पण सांगा. आणि आता आपल्या बाप्पाचा इकडे बसवायचं चाललंय सर्व. सो इकडे सगळे तयार वगैरे होत आहेत. हे मध्ये ते इकडे दादा भाऊ आणि इकडे असं डेकोरेशन बघू शकता. छान आहे डेकोरेशन वगैरे, पण तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे सर्व दाखवतो. आणि मित्रांनो, आता वेळ आलेली आहे आणि रात्री मी थोडं जास्त डेकोरेशन वगैरे शूट नाही घेतलं आणि लगेच झोपलो. चला आता बघूया गणपतीची आरती वगैरे, पूजा वगैरे सर्व काय करायचे. नंतर तुम्हाला मूर्तीचा फायनल लुक दाखवतो काय आहे, कसं काय आहे. आणि लाईक करा जास्तीत जास्त. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच आपले 2K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आणि ते सुद्धा तुम्ही करा. हे देखो बीच में क्या है, सबस्क्राइब नाउ. ऐकलं आता, करा तुम्ही सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जी बेल आयकॉन असेल ती वाजवा, जेणेकरून ब्लॉग अपलोड झाल्या लगेच तुम्हाला ब्लॉग तुमच्या होम पेज वरती येऊन जाणार आहे. चला. मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मंगळ गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती
फायनली मित्रांनो आता मूर्तीला आतमध्ये घेतो, पूजा वगैरे करतो. मी फायनल लुक बघितला असाल आणि बाप्पा सुद्धा बघू शकता. मला नंतर सर्व काही दाखवतो. आता पहिला आतमध्ये घेऊया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पूजा नाही केली बाबा बाहेर. थांबा की तुम्ही घाई का करताय. करा आता असं. ठीक आहे उंबरठ्यावरून खाली घ्या बाबा पाय. हा बस असं असू द्या. ठीक आहे ना. ब्लॉग आपला चालू झालेला आहे आणि दुपारपासून आता चालू करतोय. आता आरती घ्यायची वेळ झाली आहे. मी घेतो आता आरती आणि खाली आपली रिस्टार छोट्या रिस्टार वाजवत आहेत. चला इकडे चालू करूया. जागेवरती कधी भेटणार. चालू ठेव फक्त. या सगळ्या गणपती बाप्पा तर मित्रांनो आता फायनली आरती वगैरे झालेली बघितली असेल आपल्या घरची आरती वगैरे आणि इकडे आपले दादा वैद्यचे सक्का भाऊ. सो आणि हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली. तुम्ही बोला असाल हे डेकोरेशन रेडीमेड आहे, तर तुम्ही मला सांगा हे रेडीमेड डेकोरेशन वाटतंय की कसं काय. जर रेडीमेड डेकोरेशन वाटत असेल तर हे रेडीमेड डेकोरेशन नाही आहे, पूर्ण हँडमेड केलेलं आहे. सर्व टोटल सर्व गोष्टी हँडमेड केलेल्या आहेत. त्यामुळे कोणी गैरसमज पाळू नका की हे रेडीमेड आहे. सो पूर्ण वर्क केलेलं आहे, रात्रभर जागून केलेलं आहे पूर्ण. कोणी मी केलेलं आहे. अशी तुम्हाला अफवा, ही सगळी अफवा आहे. त्याने त्यातलं एकही काम केलेलं नाही. आणि ही तर झोपा काढवती, करणारे ते साईडलाच राहिले. आम्ही तर काल रात्री आले आराम. मग तेच तर, तुम्ही करणारे साईडला राहिले, करणारे इकडे आहेत. इकडे एक हा हा प्रोव्हाइड केली जाईल. करूया आपण इकडे टाकूया, पार टाकूया. काय हा ओके ओके. पाहिलं धार विठ्ठल श्री ज्ञानदेव गणपती बाप्पा मंगल मूर्ती हरी
गाईज फायनली रेडी झालेलं आहे आपलं डेकोरेशन. बघू शकता एकदम ओके मध्ये. फक्त इथं आता बल्ब लावायचा आहे. इकडे आपले मेहनत घेणारे सगळे आणि इकडे आपलं डीजे लावलेलं आहे. आपण बघू शकता आपला डीजे. हा आपण बुक केलेलं डीजे. आपलं पॅटर्न वेगळं. हा ते सांगितलं त्याला एक गाणं चेंज कर. हा चला काय भेटतो थोडा फुल धमाल असणार आहे. फुल डीजे बीजे बुक केलेलं आहे. टेन्शन नाही घेऊ. फक्त राडा बघा. गाईज फायनली आम्ही आता आलेलो आहे आपल्या बाप्पाच्या विसर्जनाच्या इथे. आणि हे असं आहे लोकेशन. इकडे फुल ऑर्गनाइज एकदम बघू शकता. एकदम जोरात आहे. आणि इकडे फुकट का फुटेज लेणे आहे. आणि आपल्या इकडे मृदुंगवास आणि इकडे आपल्या मूर्ती. सो आपले बाप्पा इथे आहे. शेवटचा निरोप आहे आमच्या बाप्पांचा. सो गाईस अध्यक्ष झाला पाहिजे मग नंतर बाकीचं. तुम्ही अध्यक्षच असणार लग्नात. विषय आहे का माझ्या लग्नात काही अध्यक्ष असणार. काय
नाही ठेवणार. हिला बोला हा हिला बोला. 2 आर्टिस्ट जुगल बंद झाले. 2 आर्टिस्ट डबल बार बघूया कोण. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया. लवकर या. मोरया मोरया. गणपती निघाले गावाला. चैन पडे ना आम्हाला. गणपती निघाले गावाला. चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा. ए वीडियो निकाल रहा हूँ मैं, अलग से लेगा भाई, समझ रहा है? मैं वीडियो सबका निकाल रहा हूँ. ये मूर्ति दाखव मोया कंटर हो मैं इधे ये मतलब ये ब्लॉग है ब्लॉग. मूनाटी तोपुगा मूनाटी ए मूनवाटी पन्नुगा. हाँ ब्लॉग में सब लोग आओ. ब्लॉग में ब्लॉग का है. ब्लॉग में सब लोग ब्लॉग में सब में. चलो भाई. हाँ थँक्यू भाऊ. हाँ. फायनली आपला ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि माझं आता जेवण झालेलं अर्धा. त्यावेळी मला सुचलं जेवण ब्लॉग एंड करायचा राहिलाय तो. आरती वगैरे झाली. शूट वगैरे काय केलं नाही. मी आरती नव्हतो फ्रेश वगैरे झालो. आता जेवायला बसलोय. व्हेज बिर्याणी मागवलेली आहे. तुम्ही समजायला नंतर नॉनव्हेज खातोय. व्हेज बिर्याणी तर मी प्लेटमध्ये घेतलेली आहे. बाकीचे आपले नॉर्मल प्लेट साधेवाले यूज अँड थ्रो वाले. सो आता जेवतो वगैरे आणि हा प्लेट कसं ते पण सांगावं लागतं कारण काय अन्न आहे ना मला पचत नाही ना. चला गाईस भेटूया असंच नवीन ब्लॉग मध्ये. तर आपला अजून एक ब्लॉग येणार आहे जो मुंबईमधील सर्व गणपती मोठे जेवढे पण गणपती आहेत त्याचा ब्लॉग येणार आहे. तो लवकरच येईल. हा ब्लॉग कसा वाटला एक लाईक कमेंट आणि शेअर सगळं करा आणि सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन असेल ती वाजवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ब्लॉग अपलोड झाल्या पहिली लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो स्टे ट्यून. चला बाय बाय. टेक केअर.